नांद करती काय, यावंच लागतं हरिश्चंद्रगड। हॅशटॅग तंगड्यातोड कारभार। चलते चलते 10 एक पूल 10 एक वॉटरफॉल पार करते हुए हम तकार के आगे गाईज डायरेक्ट तिथल्या हरिश्चंद्रेश्वरच्या मंदिरात। पूर्ण स्मोक होता तिथं, डायरेक्ट काहीच दिसत नव्हतं। महादेवांचं दर्शन वगैरे घेतलं, सगळं झालं, एकदम शांततेत झालं सगळं, ना गर्दी राहत बाई पावसाळ्यात तिथे। त्यामुळे आता मी म्हणतोय येऊन जा बाई, येऊन जा। महादेवांच्या मंदिरानंतर लगेच गणपती बाप्पांचं मंदिर येतं, मग तिथले दर्शन घेतले, मग निघाले। आणखी तिथं साईडला 2 पाऊल चालल्यावर केदारेश्वर महादेवांचं मंदिर आहे। तुम्ही ऐकलं असेल ते 4 पिलर, याच व्ह्यू साठी तर आम्ही एवढा प्रवास केला बाई। बघा, हा फर्स्ट पिलर आहे ना, तो डेडिकेट करतो द्वापर युगला, तिच्याच बॅक साईडचा सतयुग आणि तिच्याच साईडचा त्रेतायुग। हा जो आता एक उरलेला आहे त्याला कलियुगच्या नावाने ओळखतो। असं मानलं जातं की प्रत्येक युग संपला तेव्हा एक एक पिलर पडला, त्यामुळेच हे 3 पिलर पडलेले आहे, कारण की 3 युग संपलेले आहे। तर जेव्हा कलियुगचा एंड होईल तेव्हा हा पिलर पण पडेल असं मान्यता आहे। अशाच इंटरेस्टिंग ब्लॉग साठी फॉलो करून घ्या तुमच्या छोट्या भावाला।